अशा वेगळ्या प्रकारचं मँगो आईस्क्रीम खायचं असेल तर चला पटकन रेसिपी बघून घेऊयात। इथं मी आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, हापूस आंबे आहेत हे। आणि त्यानंतर अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे त्याच्या टोप्या काढून घ्यायच्यात सगळ्या। आणि त्यानंतर आपल्याला चाकूने चिरा मारून घ्यायच्यात। आणि मी जसं दाखवले त्याप्रमाणे नाही, पण तुम्ही चिमट्याने वगैरे आतली कोई काढू शकता। त्यानंतर आतल्या मसाल्याची तयारी करून घेऊयात। तर इथं मी गॅस पेटवून घेतला आहे, त्यानंतर कढई तापवली आणि त्यात दूध टाकलेलं आहे मी जवळपास 2 लिटर। तर 2 लिटर दूध टाकल्यानंतर आपल्याला ते उकळवून घ्यायचं आहे छान। आणि आपल्याला हे दूध आटायला ठेवायचं आहे। बेसिकली आपल्याला याची मलाई किंवा बासुंदी तयार करून घ्यायची आहे। तर इथं दूध छान आपलं उकळतं आहे, त्यानंतर आपल्याला दूध चांगलं आटवून घ्यायचं आहे। आणि दूध आटल्यानंतर अशा प्रकारे दूध झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे। ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम, पिस्ता मी टाकून घेतलेला आहे। विलायची पावडर एकदम शेवटी टाकायची, म्हणजे त्याची टेस्ट छान मेंटेन राहते। आणि इथं छान अशी आपली बासुंदी तयार झाली आहे। बासुंदी आपण आता ही थंड व्हायला ठेवून देऊयात। हे बघा मी शेवटी एकदम विलायची पावडर टाकलेली आहे, एकदम थोडंसं थंड झाल्यानंतर। तर आता ही बासुंदी थंड झाली आहे। मँगोमध्ये अशा प्रकारे आपण हे भरून घ्यायचं आहे सगळं। वरच्या टोकापर्यंत आपल्याला हे छान असं भरून घ्यायचं आहे बासुंदी। आणि वरून ते झाकण लावून किंवा मग तसंच तुम्ही एका वाटीमध्ये ठेवू शकता, कारण वाटीमध्ये ठेवलं तर ते आंबा एका साईडला कलंडणार नाही आणि व्यवस्थित त्यातलं आतलं जे बॅटर आहे ते राहील। तर अशा प्रकारे मी भरून घेतलेत सगळे आंबे। आणि फ्रीजमध्ये आपल्याला सेट करायला ठेवायचे। मी ओव्हरनाईट सेट करून घेतलेलं आहे। कूलिंग पण मी इथं वाढवून घेतलं होतं। आणि इथं मग मस्तपैकी आपले आंब्याचं आईस्क्रीम तयार आहे। तर आपल्याला साल काढून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि त्यानंतर मग आपल्याला आंब्याच्या व्यवस्थित अशा स्लाइस करून घ्यायच्यात। तयार आहे आपलं मँगो आईस्क्रीम। तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।